हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही कोल्हापुरातल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलो इथं. आणि आज बहिणीचा वाढदिवस होता, त्यामुळे आम्ही आलो की म्हणजे देवीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी. तर आम्ही फुल ॲल फॅमिली आलो इथे, आणि मम्मी सिस्टर वगैरे सगळे आलो आहे. चला आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊया. आता आम्ही सध्या भवानी मंडपात आलो आहे. भवानी मंडप म्हणजे शाहू महाराजांचं देवघर. प्रत्येकांना प्रश्न पडला असेल की या इथे कोणतं देव आहे, तर शाहू महाराजांचं कुलदेवी इथे आहे. इथे देवी दर्शन घेण्यासाठी येतात. आणि शाहू महाराज जे प्राणी वगैरे पाळले आहेत त्यांचे देखावे इथं बरे ठेवलेले आहेत. खूप मस्त छान वाटते पाहून. आणि इथे कासवांची सुद्धा पाणी आहेत, कासवसुद्धा इथे पाळले जातात. तर हीच बघा ती हिचं वाढदिवस होतं. काय तर बोल की याला किती वेळ केला माहिती आहे काय? ह्याच्यामुळे मला खूप वेळ झाला बघा महालक्ष्मी देवीला दर्शन यायला. आता बरोबर संध्याकाळी 7 वाजले. आता आम्ही भवानी देवीचं दर्शन झाले, आता आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणार आहे. चला आपण जाऊ. आम्हाला आज मुखदर्शन घ्यायचं होतं देवीचं, पण बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही पूर्ण देवीच्या गाभाऱ्यामध्ये जायचं होतं. तर देवीच्या गाभाऱ्यात जाण्याच्या आधी इथे मोठे रांगे लागलेले आहेत. आणि संध्याकाळच्या बरोबर 6 वाजले, म्हणजे आता पावसाचं वातावरण सुरू झालं आहे. तर फायनली देवीचं दर्शन झालेलं आहे. आता मी थांबले मंदिरातच, कारण पाऊस पण खूप जोरात पाऊस पडत आहे. बाहेर निघताच येत नाही, तुम्ही पाहू शकताय. पाऊस जरासा कमी आल्यावर इथे आम्ही लगेच नाश्ता करण्यासाठी आलो, कारण इथं आल्यानंतर कोल्हापुरी मिसळ खायला अजिबात विसरू नका. कोल्हापुरी मिसळ म्हणजे एक नंबर हो. तर भवानी मंडपापाशी इथे राखींचे स्टॉल लागलेले होते. राखी वगैरे खरेदी केल्या बहिणीने माझ्यासाठी.